नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुमची सकाळ देखील आळसवाणी आणि थकव्याने सुरू होते का? दिवसभर तुमचं शरीर जड वाटतं का? तुमचं मन दुःखी राहतं का? आणि तुम्हाला काम करावंसं वाटत नाही का? जर याचं उत्तर हो असेल तर मग यामागील खरं कारण आहे तुमच्या वाईट सवयी। पण काळजी करू नका, कारण आज मी तुम्हाला अशा 5 चमत्कारिक सवयी सांगणार आहे ज्या जर तुम्ही अंगीकारल्या तर तुम्ही आयुष्यभर रोगमुक्त आणि उत्साही राहू शकता। एखादा सामान्य व्यक्ती असेल जो दिवसेंदिवस कमकुवत होत चाललेला असेल, आजारी पडत चाललेला असेल, तर याला कारण असू शकतं सकाळी उशिरा उठणं, पाणी न पिता चहा पिणं, व्यायाम न करणं, अशा अनेक वाईट सवयींमुळे त्यांचं आरोग्य बिघडलेलं असतं। आता बघा, तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल आणि नेहमीच तुम्ही सुस्त किंवा आजारी वाटू नये असं वाटत असेल तर तुम्हाला नक्कीच या 5 सवयी उपयुक्त ठरतील। तर सर्वात पहिली सवय जी आहे ती म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणं। या गोष्टी ज्या आहेत, सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याचा नक्की फायदा काय आहे हे तुम्ही सर्वात अगोदर विचाराल। तर बघा, आपल्या शरीराचा 70% भाग जो आहे तो पाण्याने बनलेला असतो। जेव्हा आपण संपूर्ण रात्र झोपतो तेव्हा शरीर डिहायड्रेट होतं। 6 ते 8 तास पाण्याशिवाय राहिल्याने शरीर डिहायड्रेट होतं, त्यामुळे चयापचय मंदावतं, पचनसंस्था कमकुवत होते आणि शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा होऊ लागतात। सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणे हा सर्व समस्या टाळण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे। जेव्हा कोणी शेतात बियाणे पेरतो आणि दररोज पाणी देत नाही तेव्हा काय होतं ते तुम्ही कधी पाहिलं आहे का? बियाणे हळूहळू सुकू लागतात, त्यामुळे त्याची मुळे कमकुवत होतात आणि वनस्पती वाढण्यापूर्वीच मरून जातात। आपलं शरीर देखील त्या बियाण्यासारखं आहे। जर त्याला योग्य वेळी पाणी मिळालं नाही तर हळूहळू शरीराचे अवयव व्यवस्थित काम करणं थांबवतील। सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणं हे शरीरासाठी सारखेच आहे एखाद्या झाडाला त्याच्या गरजेनुसार पाणी देण्यासारखं। विचार करा, याचा अर्थ असा की जर मी सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी पितो तर ते सर्वात चुकीचं आहे। बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पितात, पण ही सर्वात चुकीची सवय आहे। रिकाम्या पोटी कधीही चहा कॉफी पिण्यामुळे पोटातील आम्ल वाढतं, ज्यामुळे गॅस, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवतात। म्हणून सर्वप्रथम फक्त पाणीच प्यावं। सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत। आपलं शरीर याच्यामुळे आतून स्वच्छ होतं, सर्व घाण आपल्या शरीराची बाहेर जाते। जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीर आत साचलेले विषारी पदार्थ वेगळे करत राहतं आणि सकाळी पाणी पिल्याने हे विषारी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे आपलं रक्त स्वच्छ राहतं आणि आजारसुद्धा दूर राहतात। दुसरा मोठा फायदा म्हणजे पचनसंस्था मजबूत होते। जर पोट योग्यरित्या काम करत असेल तर बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लपित्त सारख्या समस्या उद्भवत नाहीत आणि अन्न देखील योग्य राहतं। तिसरा फायदा आहे त्वचेशी संबंधित। जे लोक सकाळी उठल्याबरोबर पुरेसं पाणी पितात त्यांची त्वचा बघा तुम्ही नेहमी चमकदार आणि ताजीतवानी राहते, कारण पाणी शरीरामध्ये ओलावा राखते आणि मृत पेशींना, मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास सुद्धा मदत करते। शिवाय उठल्यानंतर पाणी पिणं सकाळी उठल्याबरोबर पाणी पिल्याने वजन कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते। जेव्हा आपण रिकाम्या पोटी पाणी पितो तेव्हा आपले चयापचय गतिमान होते आणि शरीर जास्त कॅलरीज बर्न करते, ज्यामुळे वजन कमी होते। हेच कारण आहे की अनेक फिटनेस तज्ज्ञ आणि डॉक्टर सकाळी पाणी पिण्याची शिफारस करतात। यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास देखील मदत होते। सकाळी शरीराला पुरेसं पाणी मिळाल्याने मेंदू जलद काम करतो आणि शरीर देखील सक्रिय राहतं, ज्यामुळे एखाद्याला सुस्ती जाणवत नाही। जर कोणी सकाळी उठताच पाणी पित नसेल तर त्याच्या शरीराला अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागते। पहिला तोटा आहे तो म्हणजे शरीर डिहायड्रेट होतं, ज्यामुळे दिवसभर थकवा आणि अशक्तपणा जाणवतो। दुसरा तोटा म्हणजे पचनसंस्था कमकुवत होते आणि अन्न योग्यरित्या पचत नाही, ज्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि आम्लता सारख्या समस्या उद्भवतात। जर शरीराला योग्य प्रमाणामध्ये पाणी मिळालं नाही तर विषारी पदार्थ बाहेर पडू शकत नाही आणि शरीरामध्ये ते जमा होऊ लागतात, ज्यामुळे हळूहळू आजारसुद्धा वाढतात। सकाळी पाणी न पिल्याने त्वचा देखील कोरडी आणि निस्तेज, निर्जीव होते, कारण शरीरामध्ये ओलावा कमी असतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर शरीरामध्ये पुरेसं पाणी न मिळाल्यास चयापचय मंदावतं, ज्यामुळे वजन वाढतं आणि शरीर सुस्त वाटतं। आता तुमच्या यावरून लक्षात आलंच असेल की सकाळी उठल्याबरोबर
पाणी पिणं इतकं का महत्त्वाचं आहे आणि ते आपण का पिलं पाहिजे, त्याचे कोणकोणते फायदे आपणास होतात. आता बघा, शरीराला सक्रिय करण्यासाठी दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे सूर्यनमस्कार किंवा मग हलका व्यायाम. फक्त पाणी पिऊन तुमचं शरीर निरोगी राहणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शरीरासाठी व्यायाम, विशेषतः सूर्यनमस्कार. कुतूहलाने तुम्ही विचाराल की सूर्यनमस्कार किती घातले पाहिजे, कसे घातले पाहिजे, किंवा मग सूर्यनमस्कार घालणं शक्य नसेल तर मग नक्की काय केलं पाहिजे. तर मी तुम्हाला पूर्ण माहिती जी आहे ती व्यवस्थितरित्या समजावून सांगते. दिवसभर आपलं शरीर जे आहे ते थकून ऊर्जा मिळत नाही, तर ते योग्यरित्या ताणून किंवा सक्रिय करून ऊर्जा मिळते. जर तुम्हाला एक जुनं यंत्र दिलं जे अनेक वर्षापासून वापरलं जात नाही, तर ते योग्यरित्या चालेल का? तर नाही चालणार. ते तेल लावून ते योग्यरित्या चालवावं लागेल. मग असंच आहे आपलं शरीर, हे तेच यंत्र आहे. जर ते दररोज व्यवस्थित ताणलं किंवा गरम केलं नाही तर ते हळूहळू कुठेतरी अडकेल आणि आजार त्याला घेरून घेतील. हाडे कमकुवत होतील आणि शरीर वेळेपूर्वी जुनं दिसू लागेल. म्हणून शरीर सक्रिय करण्यासाठी दररोज सकाळी सूर्यनमस्कार किंवा हलका व्यायाम केला पाहिजे, जो शरीराच्या प्रत्येक भागाला जागरूक करतो आणि दिवसभर आपल्याला सक्रिय ठेवतो. पण सूर्यनमस्कार किंवा हलका व्यायाम नक्की कसा केला जातो किंवा कसा केला पाहिजे? बघा, सूर्यनमस्कारामध्ये एकूण 12 आसने आहेत, जी शरीराच्या प्रत्येक भागाला ताणण्याचे आणि बळकट करण्याचे काम करतात. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. हा संपूर्ण शरीराचा व्यायाम करण्याचा एक संपूर्ण मार्ग आहे. जर तुम्हाला ते कठीण वाटत असेल तर तुम्ही धावणे, दोरीवरती उड्या मारणे, हात आणि पाय ताणणे किंवा 5 ते 10 मिनिटे योगा करणे असे हलके व्यायाम करू शकता. सूर्यनमस्कार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सूर्योदयाच्या वेळी करणं. सकाळी हलका सूर्यप्रकाश शरीराला व्हिटॅमिन डी देतो, जो हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. दररोज सूर्यनमस्कार किंवा हलका व्यायाम केला तर त्याने शरीर निरोगी राहतं आणि मजबूत सुद्धा राहतं. त्याने अनेक प्रचंड फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे शरीरामध्ये रक्ताभिसरण वाढतं, ज्यामुळे मेंदू तीक्ष्ण आणि लक्षसुद्धा केंद्रित राहतं. दुसरा फायदा म्हणजे ते पचनसंस्था सुधारतं, ज्यामुळे अन्न लवकर आणि योग्यरित्या पचण्यास मदत होते आणि पोटाची समस्या होत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हलका व्यायाम किंवा सूर्यनमस्कार तणाव आणि नैराश्यापासून देखील मुक्त होतो. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा शरीरामध्ये एंडोर्फिन हार्मोन सोडला जातो, ज्याला आनंदी हार्मोन देखील म्हटलं जातं. त्यामुळे मूड चांगला राहतो आणि दिवसभर सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या शरीरामध्ये टिकून राहते. याशिवाय जे लोक दररोज व्यायाम करतात त्यांचं वजनसुद्धा नियंत्रणात राहतं आणि ते जास्त काळ तरुण आणि सक्रिय दिसतात. ते शरीरातील चरबी कमी करतात आणि चयापचय गतिमान करतात, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होते आणि शरीर तंदुरुस्त होतं. जर कोणी सकाळी उठून आपलं शरीर सक्रिय केलं नाही तर त्याचं शरीर कमकुवत होत जातं. हळूहळू शरीर कमकुवत होऊ लागतं. जे लोक सकाळी व्यायाम न करता दिवसभर बसून काम करतात त्यांचं शरीर कडक होतं आणि हळूहळू हाडे कमकुवत होतात. पोटाची चरबी वाढू लागते आणि तीच त्यांना घेरते. इतकंच नाही तर व्यायामाशिवाय शरीर लवकर थकतं. पुरेशी झोप घेतल्यानंतरही आळस राहतो आणि मानसिक ताण वाढतो. हळूहळू ही सवय मधुमेह, रक्तदाब आणि हृदयरोग यांसारख्या अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. दररोज हलका व्यायाम केला तर नेहमीच तंदुरुस्त आपण राहू शकतो. जो शरीराला हालचाल देत राहतो तो नेहमीच निरोगी राहतो. म्हणून सूर्यनमस्कार किंवा मग हलक्या व्यायामाने तुमची सकाळची सुरुवात करा. 10 ते 15 मिनिटे पुरेशी आहेत, पण ही सवय तुम्हाला आयुष्यभर निरोगी ठेवेल. उद्यापासूनच ही सवय अंगीकारा. खूप छान आहे. आणि आता तुम्हाला तिसरी महत्त्वाची सवय सांगणार आहे, जी तुमचा दिवस आणखी चांगला बनवेल. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जवळजवळ 9-10 मिनिटे हा व्हिडिओ बघत आहात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे का? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर लाईक आणि शेअर देखील करा. ही माहिती अशीच तुम्हाला जर नवीन माहिती पाहिजे असेल तर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेचच बघू शकता. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आता बघा, आपण आतापर्यंत सकाळी उठून पाणी पिणं, हलका व्यायाम करणं हे शिकलो.
पण आपण कधी विचार केला आहे का यानंतर आपल्या शरीराला सर्वात जास्त गरज कशाची आहे? आपल्याला वाटेल की कदाचित अन्न, तर अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरोगी आणि चांगला नाश्ता. नाश्ता हा संपूर्ण दिवसासाठी ऊर्जेचा पहिला स्रोत आहे. जर नाश्ता योग्य पद्धतीने घेतला तर शरीर दिवसभर सक्रिय आणि मजबूत राहतं. परंतु जर नाश्ता योग्य प्रकारे घेतला नाही तर शरीर लवकर थकतं, आळस येतो आणि अनेक आजार आपल्या शरीरामध्ये जन्माला येऊ शकतात. बरेच लोक जे आहे ते आजकाल सकाळी नाश्ताच करत नाही किंवा समोसा, कचोरी, ब्रेड, बिस्किट, बाजारातून आणलेला चहा असं काहीतरी निरुपयोगी पदार्थ खातात किंवा फक्त पाणी पिऊन ऑफिस किंवा शाळेत धावतात. ही सवय शरीराला कमकुवत आणि सुस्त करत असते. आता विचार करा, जर कोणी दिवसभर चालणाऱ्या गाडीमध्ये निकृष्ट दर्जाचे पेट्रोल टाकलेच तर त्याचं काय होईल? ती गाडी व्यवस्थित चालेल का? तर ती रस्त्याच्या मध्येच कुठेतरी थांबून जाईल. अर्थात आपलं शरीर देखील गाडीसारखं आहे. जर त्याला योग्य पोषण मिळालं नाही तर ते लवकर थकते, सुस्त वाटते आणि काम करावंसं वाटणार नाही. म्हणून नाश्ता निरोगी आणि पोषक तत्वांनी भरलेला असावा. आता मी तुम्हाला काही निरोगी नाश्त्यांचे पर्याय सांगते जे केवळ चविष्टच नाहीत तर ते शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. तुम्ही नाश्त्यात पोहे आणि उपमा खाऊ शकता. पोहे आणि उपमा भारतीय घरांमध्ये खूपच सामान्य आहे. लोकप्रिय पोह्यांमध्ये लोह आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये आहे, जे पचन संस्था निरोगी ठेवते आणि शरीर हलकं आणि ऊर्जावान ठेवते. जर त्यात काही शेंगदाणे, टोमॅटो किंवा हिरव्या मिरच्या घातल्या तर ते आणखी पौष्टिक बनतं. त्याचप्रमाणे रवा असेल, उपमा असेल, हे देखील हलका आणि निरोगी आहार आहे. ते लवकर पचतं आणि बराच काळ आपलं पोटसुद्धा भरलेलं राहतं. याशिवाय तुम्ही पराठा आणि दही देखील खाऊ शकता. जर तुम्हाला पराठा आवडत असेल तर तुम्ही बटाट्यासोबतच मेथी, मुळा किंवा मग पनीर पराठासुद्धा खाऊ शकता. ते तुपात भाजून दह्यासोबत खाल्ल्याने अत्यंत चविष्ट होईल आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळेल. जर प्रत्येकाने सकाळी नाश्ता योग्य प्रकारे जर केला ना तर त्याचा संपूर्ण दिवस चपळाईने भरलेला जाईल. निरोगी नाश्त्याचे अनेक फायदे आहेत. प्रथम, ते दिवसभर शरीराला ऊर्जा देत राहतं, जे अभ्यासावर किंवा कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यास मदत करतं. दुसरं म्हणजे ते चयापचय गतिमान करतं, ज्यामुळे अन्न लवकर पचतं आणि लठ्ठपणा येत नाही. तिसरं म्हणजे ते स्मरणशक्ती आणि एकाग्रता मजबूत करते, ज्यामुळे मेंदू तीक्ष्ण होतो. जर कोणी सकाळी योग्य नाश्ता केला नाही तर त्याचं शरीर हळूहळू कमकुवत होऊ लागतं. नाश्त्याशिवाय दिवसाची सुरुवात केल्याने रक्तातील साखर सुद्धा कमी होते आणि ज्यामुळे डोकेदुखी, अशक्तपणा आणि चक्कर येणे हे आजार होऊ शकतात. जे लोक नाश्ता सोडतात त्यांच्या शरीरामध्ये हळूहळू पोषणाची कमतरता निर्माण होते आणि त्यांचं वजन एकतर वेगानं वाढतं किंवा खूप कमी होऊ लागतं. इतकंच नाही तर जर तुम्ही सकाळी नाश्ता न करता बाहेर गेलात तर पोटात गॅस तयार होऊ लागतो, ज्यामुळे आम्लता आणि अपचन सारख्या समस्या उद्भवतात. हळूहळू ही सवय शरीराला इतकी कमकुवत करते की एखाद्याला नेहमीच सुस्त आणि थकवा जाणवतो. दररोज नाश्ता केला तर नेहमीच तुम्ही तंदुरुस्त आणि सक्रिय राहू शकता. लक्षात ठेवा, तुम्ही राजासारखा नाश्ता खावा, यामुळे तुमचं संपूर्ण दिवसाचं आरोग्य चांगलं राहील. पुढची जी गोष्ट आहे ती आहे चौथी, म्हणजे अधिक तंदुरुस्त आणि आनंदी बनवेल अशी सवय. चौथी सवय कुठली आहे तर दररोज सकाळी सूर्यप्रकाश घ्या. सकाळचा पहिला सूर्यप्रकाश घेणं हे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आयुर्वेदामध्ये ते अमृताच्या बरोबरीने मानलं जातं. सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार करण्यास मदत करतो, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. जर शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर हाडांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात, जसं की सांधेदुखी असेल किंवा मग अशक्तपणा असेल. इतकंच नाही तर सूर्याची किरणे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात, ज्यामुळे शरीर रोगांशी लढण्यास सक्षम होतं. जे लोक दररोज सकाळी सूर्यप्रकाश घेतात त्यांना सर्दी किंवा विषाणूजन्य संसर्गाचा त्रास कमी होतो. केवळ हाडांसाठीच नाही तर मेंदू आणि मनासाठी देखील खूप फायदेशीर आहे. सूर्याची किरणे आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन हार्मोन वाढवतात, ज्याला आनंदी संप्रेरक म्हटलं जातं. ते मन आनंदी ठेवतं, ताण कमी करतं आणि नैराश्यसुद्धा दूर करतं. लक्षपूर्वक ऐका, सकाळी 7 वाजण्यापूर्वी सूर्यप्रकाश सर्वात फायदेशीर आहे, कारण यावेळी सूर्याची किरणे सौम्य आणि शुद्ध असतात.
त्यामुळे त्वचेलाही फायदा होतो आणि शरीरामध्ये रक्ताभिसरण चांगलं राहतं। सकाळी 8 नंतर जर जाल तर तीव्र सूर्यप्रकाश टाळावा, कारण तो त्वचेला हानी पोहोचवू शकतो। जर तुम्हाला नेहमी निरोगी राहायचं असेल तर दररोज किमान 15 ते 20 मिनिटे सौम्य सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये बसण्याची किंवा चालण्याची सवय लावा। ही एक छोटी सवय तुमच्या आरोग्यासाठी मोठी ठरेल। आतापासून दररोज नक्कीच सकाळचा सूर्यप्रकाश घेण्यास सुरुवात करा। निरोगी राहण्यासाठी 5वी सकाळची सवय म्हणजे हर्बल किंवा आयुर्वेदिक पेय घेणं। बहुतेक लोक सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पितात, परंतु हे शरीरासाठी खूप हानिकारक असू शकतं। त्याऐवजी तुम्ही दिवसभर उत्साही आणि निरोगी राहाल। चहा कॉफीने नक्की काय नुकसान आहे तर बघा, चहा कॉफीमध्ये कॅफीन असतं, जे हळूहळू शरीराला डिहायड्रेट करत चालतं। सकाळी रिकाम्या पोटी ते जर प्यायलं तर गॅस, ॲसिडिटी आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात। सकाळचं पहिलं पेय असं असावं की ते शरीर शुद्ध करतं, पचनशक्ती मजबूत करतं आणि ऊर्जा देतं। मग आपण काय प्यायला हवं तर बघा, तुम्ही लिंबू आणि मध असं अनेक प्रकारचे आयुर्वेदिक पेय गरम पाण्यामध्ये घेऊ शकता। ते शरीराला डिटॉक्सिफाय करतात आणि चयापचय गतिमान करतं। याशिवाय तुम्ही हळदीसह सुद्धा कोमट पाणी पिऊ शकता। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शरीराचे रोगांपासून संरक्षण करतात। याशिवाय तुम्ही आवळा आणि कोरभटीचा रस सुद्धा पिऊ शकता। ते शरीराला आतून स्वच्छ करतं, ते त्वचा चमकदार बनवतं। याशिवाय तुम्ही जिरे, धने आणि बडीशेपचं पाणी पिऊ शकता। ते पोट थंड करतं, गॅसची समस्याही दूर करतं आणि पचनशक्ती मजबूत करतं। बघा, आणखी एक गोष्ट महत्त्वाची, जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला दिसेल की जुन्या काळामध्ये आपले आजी आजोबा सकाळी चहा पित नव्हते। ते त्यांच्या दिवसाची सुरुवात कोमट पाणी, लिंबू, मध किंवा औषधी वनस्पतींच्या काढ्याने करत असत। त्यामुळे ते कमी आजारी पडत असत आणि त्यांच्यामध्ये ऊर्जा भरलेली असायची। पण आजकाल लोक सकाळी उठल्याबरोबर चहा कॉफी पिऊ लागले आहेत, ज्यामुळे त्यांना पोटाच्या समस्या, थकवा आणि आम्लपित्त होऊ लागलेला आहे। आतापासून तुम्ही सुद्धा हा चहा सोडून द्या आणि आयुर्वेदिक आहार सुरू करा, कारण फक्त चांगल्या सवयीच तुम्हाला दीर्घकाळ निरोगी आणि तंदुरुस्त ठेवू शकतात। मला एक गोष्ट सांगा, तुम्ही या व्हिडिओमधून बरंच काही शिकला असाल। तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ जर आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओ उपयुक्त आहे असं लिहा। सध्या तुमचं वय काय आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा। आणि मायबोली मराठी न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीनच आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे देखील तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।